नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस तालुक्यातील गुरसाळ येथील संतोष माणिक पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री व आझाद मैदान पोलीस स्टेशन मुंबई यांना निवेदन दिले असून त्यांनी दिनांक 30 सप्टेंबर 2024 पासून उपोषणाला सुरुवात केली असून आज उपोषणाचा चौथा दिवस आहे। खंडकरी शेतकरी वारसांवर अन्याय होत असल्याने त्यांनी आमरण उपोषण केले आहे। गुन्हा नोंद झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। तर आपण प्रत्यक्षच पाहूयात उपोषणकर्ते संतोष पाटील यांचे काय म्हणणे आहे। मी संतोष माणिकराव पाटील, मी 30/9/2024 रोजी निवेदन देऊन परमिशन घेऊन उपोषणाला बसलेलो आहे। त्याची लवकरात लवकर काल दखल घेतली। गृह खात्याने मला बोलावले, पोलीस स्टेशनने मला नेलेले आहे। त्यांनी माझ्या तिन्ही मागण्या मान्य केलेल्या आहेत। मान्य करून त्यांनी आत्ताच मला अतिताकळात पोलीस महाचार्ज SP अवर सचिवांनी मला लेटर दिलेलं आहे। त्याच्यामुळे माझ्यातर्फे त्यांचे शतशः आभार। पण त्यांनी तक्रार घेतल्यामुळे माझा आभार आहे, पण माझ्या मुलीवर जे अत्याचार झालेला आहे त्याची नातेपुते पोलीस स्टेशनने दखल घ्यावी हे त्यांनी मान्य केले आहे। पण त्यांना जोपर्यंत नातेपुते पोलीस स्टेशन माझ्या मुलीच्या अत्याचाराच्या नराधामाला अटक होऊ शकत नाही आणि अटक झाली त्याच्यानंतरच मी उपोषण सोडणार आहे। दुसरी गोष्ट, आता महसूल मंत्र्यासंग माझी उद्या पोलीस स्टेशन पोलीसवाल्यांनी सांगितलेलं आहे की तुमचे 6 पॉईंट राहिले आहेत ते उद्या महसूल खात्याच्या संबंधात अप्पर सचिवाची बैठक घेऊन त्यांची बी मी मागणी करून सर्व माझी बी मागणी आणि खंडकराची राहिलेली मागणी करून उद्या मी माझी भेट ठरली आहे त्याप्रमाणे मागणी करून मान्य करून नंतरच माझं उपोषण सोडणार आहे। धन्यवाद। शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, कृषी, सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा 6वा वर्धापन दिन साजरा होत आहे। बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले। अल्पावधीतच 7 समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या 2,25,00,000 गेली आहे। तसेच बारामती झटका YouTube चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 1,10,00,000 पर्यंत पोहोचली असून 53,000 सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे। आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व YouTube चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद। बारामती झटका वेब पोर्टलच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक, संस्थेची, फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे। आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे। नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे। आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील। मोबाईल नंबर 9850 10 49 14 97 66 70 35 14।